2028 विचार कर तुम्ही सम्यक म्हणजे भारतात किती आज्ञान आहे बघ. आता जन्माला आले, अनेक लोकांना त्यांनी शिक्षण दिलं, शिक्षा दिली, निर्वाण झालं, मनुष्य म्हणून जन्माला ह्याच्यापर्यंत. सगळे किती गर्दी माहिती आहे. मैंने वॉकिंग कम से कम दिन में 2 घंटा किया रोज डेली। हाँ इधर तो खाना तो 1 मिनट में खा लेता था। रात को शाम का मैं दूध पीता था, बस दूध पी के चला, 2 मिनट में दूध पी के चला जाता। 6 से 7 हो गया। हां आज आर्यभवन सुटलेला आहे. शिबिराला 10 दिवस झालेले आहे आणि सर्वजण किती आनंदात आहे बघा. तर या ठिकाणी सर्वांनी 10 दिवसाचं शिबिर हे पूर्ण केलेलं आहे. दादा आपण कुठून? हां खरात. जय भीम. आत नका लावू, स्पर्श करायचा नाही. हां हां मी नाशिक. हां आता माझा पण धम्मसेवकमध्ये होतं ना. पण सुरुवात हां जास्ती होते ना. माझे 5 आहे आता. डायनिंग हॉलमध्ये आलो आहे आम्ही. बघा इथे जेवण वगैरे कसं आहे, स्वतः हाताने घेतात साधक. इकडे सर्व कुस्त्या लावलेल्या आहेत. आता जेवायला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी काही जेवायला बसलेत. जेवण बघा किती छान आहे. आज मंगल मैत्री झालेली आहे. बघा जेवण कसं आहे. आज स्पेशल जेवण आहे, चांगलं स्वीट पण आहे आणि सर्व जेवत आहे लोक. बघा इकडे कसे जेवत आहे. खूप नाम बोली. आपका देवानंद सोम कामले. हाँ यस. ज्ञानेंद्र सिंह काशीपुर उत्तराखंड से. अच्छा आपके शिविर कितने हुए? अरे बहुत हो गया. हाँ 15 शिविर हो गए. नासिक में 15 हो गए ना इसके 10 दिन के. हाँ अच्छा ठीक है, फिर मिलते हैं. ओके. ते गुरुजींचं निवासस्थान आहे बघा. मध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे, बाहेरूनच फोटो काढतोय. गोयंका गुरुजी हे इथं राहायचे, परंतु आता सध्या ते नाही आहेत. सर्व गुरुजी
जे टीचर आहेत त्यांचे रूम्स आहेत. बघा आता पॅगोडाच्या बाजूला आलेलो आहे मी आणि पॅगोडाच्या मागं जो डोंगर आहे पूर्ण इथे आम्ही दररोज ध्यान करण्यासाठी दिवसातून 3 वेळेस जायचो. मध्ये आमचे रूम आहेत बघा. शून्यागर इथून हे प्रत्येक जे गोल गोल खिडक्या दिसतात ते फक्त हवा येण्यासाठी, धम्मसाधकांना बसण्यासाठी मध्ये रूम्स आहेत. हे बघा बसण्यासाठी फक्त थोडीशी जागा असते आणि कमीत कमी 5 मजले आहेत. इकडे आमचा धम्म हॉल आहे. तिथे आम्ही ध्यान करण्यासाठी जात असतो. सकाळी 4:30 वाजता पहिले ध्यान साधना होते, त्यानंतर 8ला 10ला आणि संध्याकाळी शेवटची साधना ही 8:30 ते 9 वाजता सुटते. पूर्ण राऊंड मारलेला आहे मी. त्याच्या पाठीमागे सर्व साधकांसाठी निवासस्थान आहे. इथे मध्ये आम्ही ध्यान करण्यासाठी बसतो. कमीत कमी 200 ते 300 लोक बसतात. इकडे पाणी पिण्यासाठी पाणपोई आहे. काही रूम्समध्ये 3-4 साधक असतात. इथे मी आता खाली उतरतोय. उपासना केंद्राच्या मागे हे जंगल बघा पूर्ण. आणि हे जे आहे ते साधकांसाठी रूम्स आहेत. इथे एक पॅगोडा आहे. असे छोटे छोटे खूप आहेत. कोणी 15 दिवसाचे, 10 दिवसाचे, 7 दिवसाचे आणि काही 20 दिवसाचे, 45 दिवसाचे सुद्धा शिबिर करतात. हा एक धम्म हॉल आहे बघा. नंबर 4 पॅगोडा व शून्यागार. आणि जो आता बघितला आहे इकडचा हा 2 नंबरचा हॉल आहे. हे बघा धम्म हॉल नंबर 2 सर्वात मोठा आहे हा. आता इकडे अजून काही पॅगोडाज आहेत. हे बघा इथे एक धम्म हॉल हा नंबर 3. इथे सुद्धा ध्यान साधना करतात साधक. बघा आता मी माझ्या रूमकडे चाललो आहे. प्रमुख उपासनाचार्य नारायण गोयंकाची यांचा निवास आहे. आणि त्याच्या बाजूलाच इथे हा जो हॉल आहे लेडीजसाठी आहे. हे बघा पाण्याची टाकी आहे इथे. हे सर्व मशीन फिल्टर बसवलेलं आहे. पाणी स्वच्छ करून प्यायला येतं आहे. आता मी खाली उतरतोय. माझ्या रूमकडे चाललो आहे. इथे प्रत्येकाची सेपरेट रूम आहेत. काही धम्मसेवक पण याच्यामध्ये आहेत. या बाजूला सुद्धा 4 साधक राहतात आणि या सुद्धा साईडला 4. माझी 3 नंबरची रूम आहे. माझी बॅग हे कपडे आहेत. सकाळी आंघोळीला गरम पाणी येतं आहे.
इथून खिडकी उघडून बघितलं की पाठीमागं किती झाडं आहेत बघा. ही झाडं किती मोठमोठे आहेत आणि खूप शांत असं वातावरण आहे. दुपारी जर झोपलं तर पक्ष्यांचा खूप आवाज येतो आहे सकाळी सकाळी. आणि दुपारीसुद्धा लेडीजसाठी रूम आहेत सेपरेट पूर्ण. 10 दिवस त्यांना पण इकडे सेपरेटच असतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा सेपरेट केलेली असते. हा धम्मगिरीचा डोंगर आहे आणि इथे सर्व 4 व्हीलर्स या पार्किंगला लावलेल्या आहेत. साधकांच्या 10 दिवस ह्या इथेच असतात. आमच्या मित्राची सुद्धा गाडी इथे लावलेली आहे. त्यांच्या गाडीमध्येच मी आलोय. 50 दिन का कोर्स करते उसका बुकिंग बुक वहाँ पे यहाँ से कनेक्टेड है वो अलग बनवलेलं आहे त्यांनी कृत्रिम. पैसा एक जगह जाए हे डोंगर बघा धम्मगिरीचे. फॉर्म इधर ही आएंगे यहाँ से फिर वो केंद्र को जाएंगे. 200 लेते हैं पूर्ण डोंगरांची रांगच्या रांगच आहे इथे. आणि में 1-2 मिनट में तो मैं इकडे खाली रेल्वे स्टेशन आहे इगतपुरी रेल्वे स्टेशन. वेगवेगळी फुलं जे कधी आम्हाला बघायला मिळालं नसेल कुठे. मित्रांनो, आता सर्व बघून रेस्ट घेतोय 5-10 मिनटं आणि परत पुन्हा शूटिंग काढूया. तर हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच आवडेल आणि सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा, त्याला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे डोंगराच्या बाजूला. तर बघूया आता. इथे हे बघा शांती पठार पूर्ण होऊन अनिवार्य आहे. म्हणजे 10 दिवस कुठलाही शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही अशी परिस्थिती असते. तर खूप असं ही झाडं बघा कमीत कमी 30-30, 40-40 वर्षाची झाडं आहेत. सकाळचं जे दृश्य असतंय ते आज मी म्हणजे पहाटे खूप बघण्यासारखं असतंय. नाही होत का? इंग्लंडवरून आलेले सेवा देण्यासाठी इगतपुरीला धम्मगिरीला. तर त्यांचं खूप अभिनंदन. आणि माझासुद्धा सेवेसाठीच मी फॉर्म भरला होता, परंतु मला सेवा करण्याची काही मिळालं नाही परवानगी. तर मी कोर्सला बसलेलो होतो. तर त्यांची आपण मुलाखत घेऊया थोडी. आपका नाम बोलिए. छुट्टी हिंदी. अच्छा, कहाँ से? इंग्लैंड. अच्छा, और अपने कोर्स भी किए हैं? 4 कोर्स हो गए. तो इसको तो इनका धन्यवाद. आप बोलिए थोड़ा बोलिए. थोड़ा 2 शब्द बोले हिंदी में बोलिए. आज मंगल मैत्री आहे. शिबिराचा 10वा दिवस सुटला आहे आणि दिवस अजून इथं थांबावं लागेल. सर्व उद्या आम्ही 11व्या दिवशी घरी जाणार आहोत. 2:30 वाजताची सामूहिक साधना इकडे चाललो आहे. अपना कितना है? पहला चेक है, इसलिए मालूम नहीं ज़्यादा अपने आप हो जाएगा. आने का 10 साल, हर साल 10 दिन नंबर लगता. मेरा भी नहीं लगा था, मेरे सेवक के लिए लगा था, पर हो गया अपना इच्छा पूर्ण. हाँ. क्या नाम बोले? रमेश चौधरी.
मराठी आहे का? मराठी मराठीतच बोला ना मग. रमेश चौधरी आम्ही मराठी. असं काय रमेश माझा म्हणजे योगायोग लागला म्हणजे मी जाणार होतो. केलं का व्यवस्थित हो केलं? एकदम व्यवस्थित झालं काही टेन्शन नाही तुम्ही काय काम करता बाबा? खूप भाग्य मी पत्रकार क्षेत्रात आहो पॅकेवडात जाण्यासाठी लाईन लागलेली आहे ही साधकांची. बघा खूप साधक आहेत इथे. तरुण मुलं सुद्धा आहेत, वयस्कर पण आहेत, चालतात. ढग पूर्ण डोंगराच्या खाली येत आहे सध्या. आता इथे ताडीची झाडं सुद्धा आहे बघा. बघा इथे किती मोठी घंटा आहे. ही सकाळी 4ला 5 कमी असताना वाजवतात. पहिली बेल होते आणि ही घंटा एका लाकडाच्या ठोकळ्याने वाजवावं लागते. त्याच्यावर मारावं लागते तेव्हा ती वाजते. मित्रांनो हे बघा पूर्ण ढग इथे पॅगोडावरती आलेले आहेत आणि पूर्ण जो धम्मगिरीचा डोंगर आहे तो पूर्ण झाकून गेलेला आहे, काहीच दिसत नाही. बघा हां एकदम सुंदर असं दृश्य आहे हे. आणि बघा पॅगोडावर कावळे खूप आहेत तिथे आणि त्यांना खायला पण मिळतं. बघा किती आहे. बघा प्रत्येक कळसावर कावळा बसलेला आहे. मोजता येणार नाही एवढे कावळे आहेत. झाडं वगैरे सुद्धा त्यात लपून गेलेले. बघा शिबिर सुटलेलं आहे. महिला बघा, लेडीज, मुली सर्व खूप आनंदी आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे आणि खुश दिसत आहे. काही इकडे बघा सर्व खूपच आनंदात आहेत. सर्वांचे चेहरे असे खुलून दिसतात. महिला सर्व इकडे उभे आहेत. बघा इकडे नाही, तिकडे रूमवर बॅग आणायला गेलाय. बघा हे साधक सर्व नाश्ता करून आले बाहेर आणि काही नाश्ता करतायत. धम्मसेवकांचे सर्व बिल्ले काढलेले आहेत. आता काही नाश्ता करतायत साधक. शिबिर सुटलेलं आहे सर्वांचं. बघा आज वडा रस्सा आणि शेवभाजी, पाव, वडे संपलेले येतील आता. इकडे पण बसलेले साधक. आज जाता जाता वडा आणि पाव हे घेतले आम्ही आणि खीर आहे. बघा प्रत्येकाचे चेहरे कसे खुलून निघालेले आहेत.
आणि सर्व खूप एकदम आनंदी आहेत. सर्वांचं शिबिर सफल झालेलं आहे. मुली बघा किती छोट्या छोट्या मुलीसुद्धा शिबिराला आलेल्या आहेत. सर्व महिलांची संख्या जास्ती दिसते, जेंट्स पण आहेत खूप. तर सर्व चांगल्या कामासाठी आज त्यांची सर्वांची सुट्टी झालेली आहे. सर्व आज आपापल्या घरी जाणार आहे 12 दिवसानंतर. 12वा दिवस आहे आज. तर सर्वांचं मंगल हो आणि सर्वांना सद्गती प्राप्त हो. तुझं नाव सांग. माझं नाव संजना. पूर्ण नाव. संजना नितीन कारळे. कारळे. अच्छा अच्छा. पुण्यावरून आली. मी पुण्यावरून आहे. अच्छा, पहिलं शिबिर आहे तुझं. माझं पहिलं शिबिर अच्छा. आणि माझा खूप चांगला अनुभव आहे. अच्छा. छान केले. आता मी कंटिन्यू करेल प्रॅक्टिस. अच्छा, अच्छा. जास्त ट्राय करेल करायला. आणि तू काय करते, शिकते का, जॉबला? प्रॅक्टिशनर आहे आता. अच्छा अच्छा अच्छा. गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट. हां हां हां. सी एच्या अंडरमध्ये. प्रॅक्टिस चालू. हो 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 हो. सी एकडे काम करते. अच्छा अच्छा अच्छा. खूप छान होता पण माझा अनुभव. बरं बरं, चालेल. पुढच्या वेळेस मी यायचं ट्राय करेल. नाही, मी पहिली आता सुरुवात. अच्छा. अरे वा वा वा, चालेल. सर्व करायला लागतील आता. पप्पा शनिवारी आलेत. त्यांचा नंबर मरकळला लागलाय. पण पहिलंच आहे का? पप्पांचं पण पहिलं. आम्ही इथं दोघांनी एक साथच अप्लाय केलं होतं. पण अच्छा. इथे माझा लागला, त्यांचं नाही. हां झालं. हां. मग त्यांचं मी मरकळला केलं. ये हमारे भाई है, नोएडा से आए हैं। उनकी फोटो SSP है। ये हमारे बम्बई वाले भाई है, अपना फोटो ले लो, ये वीडियो ले. ये हमारे मित्र है गणाचे. हे आता विपश्यना केंद्रावरून निघालो आहे. सामने ये सब इगतपुरी गावामध्ये और यहाँ जाऊया पे आता. ये सब क्या ध्यान करने का अभ्यास ये वो सिखाया जाता कैसे करना गेटच्या बाहेर आता आम्ही निघतोय. अच्छा, एक तरह से डेमो दिया जाता है. सुरेश वापस क्यों आ गए? कौन? सुधीर. हाँ सुधीर नहीं लगता हाँ, सुधीर की तो स्कॉर्पियो थी, ये तो हो टोयोटा गया. है. बघा इकडे डोंगर पूर्ण दाखले. आता आम्ही इगतपुरी सोडलेली आहे. गाडी हायवेनी घेतलेली आहे. इगतपुरी गावातून आम्ही टाकली नाही. बघा इकडे ढग किती खाली आले पूर्ण. कोई प्रॉब्लम नहीं हुआ बघा दृश्य आहे और कोई प्रॉब्लम आया तो फोन करो, मैं आइडिया देते रहूँगा. किती छान दिसतंय. बराबर. ये देखो, ये पूरी एसी गाड़ी है. ये एसी गाड़ी इसी में मुंबई के लिए ट्रेन जा रही है ना. हाय मित्रांनो, मी शिबिरावरून आत्ताच घरी पोचलो आहे. तर त्याचं सर्व चित्रीकरण केलेलं आहे. सर्वांनी ते बघावं आणि निश्चितच आपल्याला सर्व आवडेल. आपलीसुद्धा इच्छा विपश्यना करण्याची जाण्याची होईल विपश्यना करण्यासाठी. तर सर्वांनी हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.